जीवनात आलेले दुःख भोगून संपून टाका आणि जीवनाचा उद्धार करा. आज प्रत्येकाला काही ना काही दुःख, संकट, मनस्ताप आहेच. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. या जगातला एकही प्राणी सुखी नाही. दुःख आले की माणूस ईश्वराला दोष देत असतो. ईश्वराला वाईट साईड बोलत असतो. मी एवढं देवाचं करतो आणि मला का देव असं दुःखी ठेवतो? मी देवाचं करायला काहीही कमी करत नाही. देव ना तुमचे दुःख कमी करणार नाही, दुःख हे तुम्हाला भोगूनच कमी करायचे आहे. देव फक्त तुम्हाला सहनशक्ती देईल. त्या दुःखांना तुम्ही कसं सामोरे जायचं, पण तुमचे कर्म, भोग यामध्ये देव इंटरफिअर करणार नाही. ते भोग आपल्याला भोगूनच संपवायचे आहेत. ईश्वराजवळ सर्व माणसांचा कर्मांचा धोका असतो. जसे सुख मिळाल्यानंतर माणूस म्हणतो मी सगळं कर्म केलं, आणि दुःख जेव्हा मनुष्याला भोगावं लागतात तेव्हा तो दोष देवाला देतो. आपण जे काय वाईट कर्म केलेली असतात, अनेक जन्मांची किंवा या जन्माचे, त्याचे परिणाम म्हणून आपल्याला दुःख भोगावे लागतात. त्यात ईश्वराचा काहीही दोष नसतो. विनाकारण आपण देवाला दोष देतो. आपण ईश्वराची भक्ती करतो तर ईश्वरावरती खूप मोठा उपकार करतो असं काही नाही. ईश्वर आपले प्रारब्धाचे भोग आपल्या भक्तीद्वारे कमी करतो. हे ईश्वराच्या आपल्यावर असलेले उपकार आहेत. एकदा का आपले प्रारब्धाचे भोग कमी होत गेले तर आपला आत्मा हा पूर्णपणे शुद्ध होतो. त्यानंतर मनुष्याला काहीही दुःख भोगावे लागत नाही. जीवनामध्ये प्रत्येकाला पैशांचा प्रॉब्लेम, आजार, घरामध्ये सुख दुःख, प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. ते मनुष्याच्या कर्माचे भोग असतात. मग या भोगातून सुटण्यासाठी आपल्याजवळ सहनशक्ती असणं गरजेचं आहे. ईश्वराला म्हणायचं, देवा तू मला सहनशक्ती दे. त्या सहनशक्तीद्वारे मी माझ्या दुःखावर मात करू शकतो आणि एकदाच्या या कर्मभोगातून मी मुक्त होऊ शकतो. पण मनुष्य तसं करत नाही. मनुष्य काय करतो, तो खूप देवाचं करतो आणि देवाकडून या सर्व भौतिक गरजा मागत असतो. दुःख भोगूनही मनुष्य तिथे थांबत नाही. त्याला आणखीनही जीवनामध्ये काय ना काय तरी हवं असतं. जे भौतिक सुखाच्या मागे लागता तिथेच तुम्ही दुःखाची पायरी चढता. म्हणून मनातली इच्छा, आकांक्षा, कामनेचा पूर्ण त्याग करा आणि जे काय नशिबात दुःख भोग वाढलेले आहे त्याला सामोरे जा. ते भोग संपून टाका. एकदाच दुःखाचं मॅटर फिनिश करा. मग त्यासाठी काय करावे लागेल तर ईश्वराचं नामस्मरण करा, ईश्वराची भक्ती करा, ईश्वरावर मनसोक्त प्रेम करा, संतांचे ग्रंथ वाचा. तुम्ही म्हणाल मी हे सर्व करतो तरी माझ्या मागचं दुःख जात नाही. जी माणसं जीवनामध्ये खूप दुःख भोगतात, देवाचं खूप करून देखील, प्रामाणिक राहून देखील अनेक दुःख भोगतात, त्या लोकांचा प्रवास हा मुक्तीकडे असतो. ज्यांच्या नशिबामध्ये खूप सुख वैभव असतं, त्यांचे कर्म खूप वाईट असते, ते लोक देवाधर्माचं करत नाहीत, त्या लोकांचा प्रवास हा नरकात जाणारा असतो, वेगवेगळ्या योनीत जन्म घेणारा असतो. म्हणून जीवनात जे काय दुःख येतात त्या दुःखांना आनंदाने सामोरे जा. हे दुःख म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेला प्रसाद आहे असं समजून देवाकडून सहनशीलता मागा. दुःखावर मात करून आपलं जीवन जगा. दुःख असताना देवाला दोष देऊ नका. देव कोणाच्याही कर्माची भागीदारी नाही. आपणच वाईट कर्म तयार करतो, ते दुःख आपणच आणतो आणि आपल्याला ते कर्माचं भोगून संपावे लागतात. ईश्वराच्या भक्तीमध्ये रमायचं, नामस्मरणात रमायचं, ध्यान धारणा करायची आणि खूप अनेक दुःख असूनही आनंदित राहायचं. मग बघा, तुम्हाला वाटेल हे जीवन खूप सुंदर वाटेल. तुम्ही खऱ्या अर्थाने उद्धाराच्या मार्गाला जाल. ईश्वर तुमच्या जवळ राहील. म्हणून मन बळकट ठेवा, दुःख भोगा आणि आपल्या आत्म्याचा उद्धार करा. त्या आत्म्याला अधोगतीला नका नेऊ. त्या आत्म्याला मुक्तीच्या मार्गाकडे ने. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.